हाय हॅलो नमस्कार. मी अश्विन पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मी काय करू म्हटलं तर तसं तर मला घरातलं थोडासा पसारा आवरायचा होता, पण म्हटलं पसारा आवरायच्या अगोदर हे जे फ्रीजची जी हालत झाली आहे ना, तर हिला पहिले सुधारणं खूप गरजेचं आहे. तर मग हे फ्रीजच आवरायला घेतलं, कारण की ना भाजीपाला करून आणला होता मी काल. शनिवारचा बाजार होता, पण रात्री काही सेटच केलं नाही, कारण मग मी ठरवलं होतं म्हटलं उद्या काही झालं तर ही फ्रीज मला आवरायचंच आहे. त्याच्यामुळं मग मी रात्री काही भाजीपाला सेट केलाच नाही. आधीचा जो जुना भाजीपाला होता किंवा जे सामान होतं त्याच्यामध्ये ते सगळं एक एक करून बाहेर काढून घ्यायला सुरुवात केली. आणि ना आता प्लीज माझ्या फ्रीजला नावं नका ठेवू बरं का तुम्ही, कारण की ना त्याचं ना हे जे एक दरवाजाजवळचं जे हँडल किंवा कप्पा आहे, जो कप्पा आहे ना तर तो तुटलेला आहे. तर तो का तुटला आहे, जेव्हा घराचं काम चालू होतं ना तेव्हा इकडे ठेव तिकडे ठेव फ्रीज, त्याच्यामध्ये तो कसा काय तुटला ते मला समजलंच नाही आणि गेला मग तुटून. आणि त्याचं काय तो म्हणजे फ्रीजचा असं एक एक पार्ट पण भेटत नाही, कारण मी तपास काढला होता 1-2 दुकानांमध्ये, म्हणजे आमच्या शेजारच्या जी सिटी आहे थोडीशी त्याच्यामध्ये मी तपास काढला होता, पण त्याच्यामध्ये काही भेटत नाही. ते म्हटले की असं एक एक पार्ट काही भेटत नाही. म्हटलं जाऊ दे, आता जसं आहे तसं आहे. तर मग आता सगळं फ्रीज खाली करून घेतलं आणि बघून घेतलं की किती घाण झालं आहे म्हणून. आणि मग एक एक परत हे जे कप्पे होते किंवा जे पॅड्स होते ना याच्यातले, टेबल किंवा काय म्हणता याला मला नाही माहिती बरं का, प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही, नाही परत म्हणशील हे म्हणती ते म्हणती. तर नाही माहिती, खरंच मला नाही माहिती, प्लेटा म्हणते मी याला. तर ते होतं ना, तर ते सगळं काढून घेतलं आणि बघून घेतलं आता कुठं कोणत्या कोपऱ्यात किती घाण येते. मग इकडचे जे ड्रॉवर्स होते ना तर ते पण सगळे काढून घेतले. आता हे बर्फ ठेवायला जो हे भेटतं ना, तर मी त्याच्यामध्ये अजून एकदा पण बर्फ जमावला नाही, कारण बर्फाचा आम्ही यूज करतेच नाही जास्त. एखाद्या पदार्थाला जर बर्फ लागत असेल तरच, नाही तर मग जास्त बर्फ मी ठेवतच नाही. त्याच्यामुळे ते यूजमध्ये येतेच नाही. ते फक्त घासायला काढले की तेव्हाच बाहेर निघतात, नाही तर मग असे फ्रीजमध्येच पडलेले राहतात. आता माझं सगळं काम पडलेलं होतं, स्वयंपाक केलेला होता, त्याचे भांडेसुद्धा तसेच होते. पण म्हटलं पहिले ना हे फ्रीज जे आहे ना तर ते मला क्लीन करून घेऊ द्या, म्हणजे मग तेवढं एक काम निघून गेलं ना माझ्या डोक्यातलं, का मग मला दुसरी कामं समजतील. तर मग एक डी वाय हॅक आहे बघा, तर तो तयार केला. तर तो कसा तयार केला काय तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, आणि जर आलीच कमेंट या व्हिडिओ खाली तर मग इथं पण म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगून देईल कसा केला होता म्हणून. आणि छान निघते, किती डाग कडक असू द्या आरामात निघून जातात, जर 15-20 मिनटं ठेवलं तर मस्त होतं. तर मग इथं ते करून घेतलं आणि घसायला सुरुवात केली. घसणी आता कापडी घसणी असते बघा आपली, तर ती घ्यायची नाही, मग सरळ सरळ प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, जी नरम राहते ती घ्यायची, आणि त्याने मस्त छान असं सगळं फ्रीज चोळून काढायचं. मी फ्रीजरपासून सगळं कोपरा चोळून काढलेलं आहे. मस्त निघालं होतं एकदम चकाचक. तुम्हाला शेवट जर बघायला भेटेलच. मस्त हळूहळू छान असं घसत होते, कोपरा जिडं वाटलं की नाही निघालं आहे तिथं परत घसणीने घसत होते. काही ठिकाणी ना ब्रश, म्हणजे आपला जो दात घासायचा ब्रश असतो बघा, त्याचासुद्धा वापर केलेला आहे, म्हणजे ना कोपरा छान निघतो. तर आता सगळ्यात अगोदर हे सगळं फ्रीज घासून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फायनल लुक कसा आलेला आहे तो. तर मधून तर सगळं फ्रीज घासून घेतलं, आणि जे आपलं दरवाजाचं जे रबर असतं ना तर ते म्हणजे तिथं आपलं जास्त लक्ष जात नाही, पण तेही खूप खराब झालेलं असतं. तर हे बघ माझंसुद्धा खूप खराब झालं होतं, त्याच्यामुळे मी तो जो
DIY हॅक बनवलं होतं ना, तर तो मी इथं स्प्रे केला थोडासा आणि ना जोपर्यंत मी मधून फ्रीज किंवा बाहेरून स्वच्छ करत होते तोपर्यंत त्याला सेट होऊन दिलं. आणि त्याच्यानंतर जो आपला दात घासायचा ब्रश किंवा घसणी असते त्याने छान असं मस्त स्वच्छ घासायला सुरुवात केली होती. ब्रशने सोपं पडतं घासायला आणि घसणीने जर घसलं ना ते जो हे जे रबर आहे ना ते खराब व्हायची शक्यता राहते. त्याच्यामुळे ब्रशने ना एकदम हलक्या हाताने घसायचं आहे, जेणेकरून कोपऱ्यातली घाण पण निघते आणि आपलं जे फ्रीजचं डोर आहे किंवा जे रबर आहे तेही स्वच्छ निघतं. तर मी आता छान असं घासून घेते आणि मग तुम्हाला शेवट दाखवते की कसं निघालं म्हणून. तर ब्रशनेच घसले मी सगळं हे काय म्हणते याला हे रबर आणि ना डायरेक्ट पाण्याने धुवून काढले, कारण कपड्याने पुसायला खूप टाईम जातो आणि एवढा टाईम काही माझ्याकडे नव्हता. तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट असं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं. जास्त पुसावावं लागत नाही आणि एकदम 5 मिनिटात क्लीन होऊन जातं फ्रीज. आणि मी दरवेळा तर नाही असं क्लीन करत बरं का, पण मी 1-2दा क्लीन केलं आहे असं जेव्हा मला घाई असते किंवा मग मला लवकर काम उरकायचं असतं तेव्हा. आणि तेव्हा म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्यांदा आहे की मी असं फ्रीज साफ करते. ते पण मी एक व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तेव्हापासूनच मी साफ करायला लागले. नाही हे काय माझं शोध नाही आहे मी दुसऱ्यांचं बघितलं होतं, ते इतक्यात क्लीन झालं होतं. मग त्याच्यामुळे तेव्हापासून मी पण असंच क्लीन करायला लागले. तर हे बघा सगळं फ्रीज जे आहे ते मस्त स्वच्छ धुवून काढलं, पुसून काढलं आणि फायनल लुक जो आहे तुमच्यासोबत मी शेअर करते. तर हे बघा कसं क्लीन झालं आहे की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा बरं का. आता सगळं ज्याच्यातले जे भांडी किंवा जे काचेचं सामान होतं तर ते सगळं बाहेर नेलं आहे मी घासायला. तर आता ते सगळं घासून घेते, सेट करते आणि मग जो फायनल लुक राहील तर तो तुमच्यासोबत शेअर करेल. तर पहिले हे कसं क्लीन झालं आहे की नाही झालं ते नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की मला तर माझ्या डोळ्यांना खूप बऱ्यापैकी क्लीन झालेलं दिसते. म्हणजे जे डाग होते तर ते एक बऱ्यापैकी गेलेले आणि कॅमेरा आहे नाही तर सारखा ब्लर व्हायचा का बरं काय माहिती. तर त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित मला दाखवताच येत नव्हतं, पण बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. आता महिना एक मला काही टेन्शन नाही, मी काही दर आठवड्याला फ्रीज क्लीन करत नाही, 1-1.5 महिन्यातून एकदा फ्रीज क्लीन करत असते. तर बघा याचं जे रबर होतं ते अगोदर तुम्ही बघितलं असेल किती खराब दिसायचं, तर आत्ता बघा किती एकदम क्लीन झालं आहे. म्हणजे खूप फ्रीज जे आहे ते क्लीन झालेलं आहे. तर ठीक आहे, आता म्हणजे एवढी मेहनत जी होती ती सक्सेस झालेली आहे माझी. तर ना आता याच्यातले जे भांडे ना माझे ते सगळे मी घासून आणते आणि मग फायनल लुक जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे सगळा भाजीपाला जो होता तो सेट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर सगळं फ्रीज सेट केलेलं आहे मी. तर आता तुम्हाला फायनल लुक जो आहे तो दाखवते. तर बाहेरून चांगलं असं साफ केलं होतं मी, पुसून घेतलं होतं आणि मधून बघा असं पद्धतीने दिसतं माझं फ्रीज. जास्त काही सामान नाही त्याच्यामध्ये, वर फक्त आईस ट्रे आहे आणि ते सगळं सेक्शन रिकामं आहे. खाली मसाले सॉसेस जे काही आहे थोडंफार माझ्याकडं ते एका ड्रॉवरमध्ये किंवा एका बास्केटमध्ये ठेवलेलं आहे मी. खाली थोडेसे औषधं आहे. त्यानंतर इथे ना फक्त गिलकी किंवा जे हिरवे भाजीपाले आहे ना तर ते ठेवलेलं आहे. त्यानंतर हे ऑनलाईन मी डबे बोलवले होते तर त्याच्यामध्ये मी भाजीपाला ठेवलेला आहे. काही जशा की मिरच्या, कारले, सिमला मिरची असे पदार्थ ठेवलेले आहे मी भाजीपाला त्याच्यामध्ये. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.